नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. पुन्हा एकदा तोच विषय घेऊन आलोय, ज्या विषयावर मी बोलल्यावर तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मला खूप शिव्या द्याव्या वाटतात. होय, पुन्हा आलोय शिव्या खायलाच. कारण लोक शिव्या देतात हे सांगायचं असेल तर शिव्या खायची तयारी ठेवावी लागते, आणि ती तयारी आता करून घेतली आहे. असभ्य भाषेत कोणीही कोणाला काहीही शिव्या द्याव्यात आणि त्या ओव्या समजून आम्ही स्वीकाराव्यात असं कसं अपेक्षित धरता? कोणाविषयी बोलताना आपण विरोध जरूर करावा, पण तो विरोध करताना असभ्य भाषेत करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. मी अजून सांगतोय, मनोज जरांगेंच्या मागणीविषयी कोणताही आक्षेप असायचं कारण नाही, काहीही आक्षेप असायचं कारण नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहोत, पण मनोज जरांगे जी भाषा वापरतायत ते मिळवण्यासाठी ते कितपत योग्य आहे? हक्क असला, काहीही असलं तरी तो मागण्याची एक पद्धत असते, आणि ती पद्धत मनोज जरांगे अवलंबत नाहीत. उठसूट याला शिव्या दे त्याला शिव्या दे चालू असतं. मनोज जरांगेंनी याआधी देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या. देवेंद्र फडणवीसांनी त्या शिव्या गपगुमान खाऊन घेतल्या. कारण देवेंद्र फडणवीसांना अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा ते 3% असल्यामुळं आणि 3 मिनिटाची भीती असल्यामुळे अधिकार नव्हता. आणि मुख्य म्हणजे आपण कोणाच्या नादाला लागावं हे देवेंद्र फडणवीसांना कळत होतं. त्यामुळं ते या विषयावर चकार शब्दांनी व्यक्त झाले नाहीत. लोकांनी ढॅन केलं ना, तुला बघतो म्हणून येतो म्हणून गेले, न जाताच परत आले, हे सगळं घडलं. त्यांनी खूप शिव्या खाल्ल्या आणि त्यानंतर ही शिव्याची परंपरा चालूच आहे. पण या वेळेला गलत जगा हात डाला. याने शिव्या दिल्या धनंजय मुंडेंना. यांना माहीतच नाही धनंजय म्हणजे देवेंद्र नाही. जशाच धनंजय मुंडेंना शिव्या बसल्या तशा उलट टपाली शिव्या सुरू झाल्या, आरोप सुरू झाले, आंदोलनं सुरू झाली, गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली. हे सगळं सुरू होणार होतं. धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणं न देणं हा अधिकार मनोज जरांगेंना असला तरीही कुणाची इज्जत काढून त्याला जाहीर सभेत बोलणं हे अपेक्षित नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, कोणी कितीही शिव्या घाला, मी स्पष्टपणे बोलतोय, संतोष देशमुख यांना न्याय मिळवायच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मनातली घाण ओकत फिरणार असाल आणि जातीय भांडण लावण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यावर आक्षेप व्यक्त करावा लागेल. देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, तो मिळायलाच हवा. जे कोणी आरोपी असतील, मग ते धनंजय मुंडे समर्थक असतील, वाल्मिक कराड असतील, खुद्द धनंजय मुंडे असतील, हे सगळं तपास यंत्रणांच्याकडून सिद्ध होऊन करायला हवं आणि त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. कोणालाही सोडता कामा नाहीये. पण मला असं वाटतंय, म्हणून जर कोणी शिवीगाळ करणार असेल, कायदा आपणच पोलीस यंत्रणा झालोत, आपणच जज झालोत म्हणून कोणी तपास करून निवाडा देऊन शिक्षा फरमावणार असेल तर किमान आमचं काम तरी आहे ना की बाबांनो न्याय द्या रे, बदला नका घेऊ. ऑपरेशन बदलापूर नाहीये, हे ऑपरेशन जस्टिस आहे. त्या कुटुंबाची अवस्था काय कोणी बघताय का? जरांगेंनी सातत्याने शिव्या देण्याचेच उद्योग केलेले आहेत. आणि मग आपले सोशल मीडियावाले बसलेत कान झोपलेत का असं सांगून 2-4 लोकांच्या अंगावर सोशल मीडियातली माणसं सोडायची. बायांना अत्यंत घाणेरड्या भाषेत ट्रोल करायचं, पुरुषांनाही अत्यंत घाणेरड्या भाषेत ट्रोल करायचं, हे नवे धंदे सुरू झालेत. जरा मी मनोज जरांगेंच्या भाषणावर माझा कुठला आक्षेप आहे ते सांगणार आहे आणि कुठल्यावर आक्षेप नाही. जर धक्का लागला तर आम्ही धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाहीत, यावर आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. अशा धमक्या, अशी वाक्य सातत्यानं सगळे बोलत आले. आक्षेप कुठे आहे ते सांगतोय तुम्हाला मी. ती एक वाक्य ऐकवणार आहे, एक वाक्य पुन्हा ऐकवणार आहे. आता पहिल्यांदा ऐका. या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेत नाही असल्या फुली अवलादी शब्द वापरलाय त्यांनी. खोटं वाटतंय? ऐका.
आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। याची गरज होती? काय अधिकार आहे तुम्हाला कुणाला कुणाची औलाद हरामखोराची आहे का नाही सांगण्याची? काय अधिकार आहे आपल्याला? म्हणजे एखाद्या माणसाला हे जातीवरून भांडण लावलं नाही का? हरामखोरांची औलाद म्हणजे काय? कोण हरामखोर, कुणाची औलाद? म्हणजे नुसता हाच हरामखोर नाही, तर तो ज्याची औलाद आहे तो सुद्धा हरामखोर, कारण हरामखोराची औलाद आहे। ही सगळी भाषा कुठून आली, कशी आली? ही भांडणं लावण्यासाठी आहे का अजून कशासाठी आहे? जरा कळायला हवं। एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही, एकाला सुद्धा म्हणजे फक्त धनंजय मुंडे का अजून कोणी? म्हणजे समूहालाही ओढायचं ठरवलंय, जातीलाही ओढायचं ठरवलंय। नीट ऐका, पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही, तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही, तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही। ऐकलं? आता पुढचं वाक्य तर खूप भयंकर आहे, भयंकर आहे। इकडून परभणी, पलीकडून धाराशिव, घरात घुसूघुसू मारतील। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसूघुसू होणार, यांना घरात घुसूघुसू होणार, यांना घरात घुसूघुसू होणार। का का या धमक्या सुरू केल्यात लोकांना घरात घुसून मारण्याच्या? कधीपासून मराठा समाज असा लोकांच्या घरात घुसून मारू लागलाय? कधीच मारत नव्हता, कधीच मारत नव्हता। मराठा समाजाने अशा धमक्या दिल्या नाहीत, देणार नाही, कारण तो एक सुसंस्कृत समाज आहे। म्हणून माझी मराठा समाजाला विनंती आहे, सुसंस्कृत, सभ्य आणि सगळ्याला घेऊन जाणाऱ्या समाजाचा नेता इतकाच सुसंस्कृत आणि सभ्य असायला हवा। असं डांबरी डांबरी से चलेंगे, भाकर तुकडा खाएंगे, हे ज्ञानाचंही लक्षण नाहीये आणि हे सुसंस्कृतपणाचंही लक्षण नाहीये। लोकांच्या घरात घुसून मारायचं, लोकांना बघतो म्हणायचं, हरामखोराची औलाद म्हणायचं, ढॅन म्हणायचं, त्या देवेंद्रला बघतो म्हणायचं, सुट्टीच नाही म्हणायचं। काय चाललंय काय? हा प्रकार मनोज जरांगेंनी जरासा सांभाळणं आवश्यक आहे। आता ते भाषण तुम्हाला पुन्हा ऐकवतो, पूर्ण तुकड्यात तुकड्यात ऐकवलं ते ऐका। आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। ह्या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही, तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही, तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही। इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसूघुसू होणार, यांना घरात घुसूघुसू होणार, यांना घरात घुसूघुसू होणार। आणि माझा प्रश्न इतकाच आहे की आता तुम्हाला ही भाषा योग्य वाटते आहे का? मराठा समाजातील बुद्धिवादी, उत्तम ज्ञान असलेल्या माणसांना ही भाषा योग्य वाटते आहे का? मागणीला आक्षेप नाही, भाषेला आक्षेप आहे, जो व्यक्त करत राहू आणि तुमच्या शिव्या आमच्या ओव्या म्हणून खात राहू। द्या शिव्या महाराज कमेंट बॉक्समध्ये, बाकी काय आता। नमस्कार।